जय भीम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मजेत ना? तर मी प्रिया स्वागत करते आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळी-सकाळी उठायचं कारण म्हणजे असं, की मला सकाळी मुलींचा कॉल आला, की "ताई आज आम्हाला लवकर टिफिन हवा, आम्हाला लवकर जायचं आहे, आमची पोस्टिंग आहे, तर आम्हाला लवकर जायचं आहे." त्या नर्सिंगच्या मुली असल्यामुळे त्यांना लवकर जावं लागतं. तर मी सकाळी उठली, ब्रश वगैरे करून घेतला. माझ्यासोबत निर्वेद पण उठला. बघू शकता सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि एकीकडे मी डाळीचा कुकर आणि एकीकडे भातसुद्धा मांडून दिलेला आहे. माझ्याकडे एकच कुकर असल्यामुळे मी वेगवेगळं मांडत असते कारण माझ्याकडे 9 ते 10 टिफिन आहे, तर एका कुकरमध्ये होत नाही, तर मी वेगवेगळं मांडत असते. तर तुम्हाला सांगते माझ्या टिफिनची सुरुवात हे कशी झाली. तर जेव्हा माझी टिफिनची सुरुवात केली मी, तर आधी मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं, की आपण टिफिन दोघी मिळून बनवू. तर माझी मैत्रीण आधी हो बोलली, नंतर बोलली, की टिफिनमध्ये गुंतून राहावं लागतं, कुठे जायला मिळणार नाही. तर कोणतंही काम म्हटलं किंवा कोणताही व्यवसाय म्हटलं तर तुम्हाला गुंतून राहावंच लागणार कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे तुम्ही जॉब तरी करतो म्हटलं तरी तुम्हाला महिन्याभर गेल्याशिवाय तुम्हाला पेमेंट तर मिळणार नाही. तुम्हाला जावंच लागणार तेव्हाच तुम्हाला पेमेंट वगैरे मिळणार. तर तुम्हाला सांगते कोणतंही काम करा तर तुम्हाला गुंतून राहावंच लागणार. तर मग असं करता-करता माझं 1 वर्ष असंच निघून गेलं. त्यानंतर पारेखला पण काम नव्हतं. तर मी पारेखला म्हटलं, की मी टिफिन बनवायला सुरुवात करते. तर पारेख आधी नाही बोलत होते. त्याच्यानंतर मी पारेखला समजवलं. तर मग पारेखने हो म्हटलं. कसं तरी मी पारेखला समजावून सांगितलं आणि पारेखने हो म्हटलं. तर जेव्हा मी टिफिनला सुरुवात केली होती, तेव्हा माझ्याकडे टिफिनसुद्धा नव्हते. मला टिफिन विकत घ्यावं लागणार होते. तर आधी माझ्या ताईची मेस होती. ती आता आहे नाही तिची मेस, पण आधी तिची मेस होती. तर तिच्याकडे 100 ते 150 टिफिन होते. तर ती एकटी करत होती. तर मग तिच्याकडे टिफिन पडलेले होते. तर मी तिच्याकडून 2 टिफिन घेऊन आली होती. तर जेव्हा मी टिफिनला सुरुवात केली, तेव्हा माझ्याकडे एकच टिफिन होता आणि त्या एका मुलीचाच टिफिन होता आणि मी हे सर्व शून्यापासून केलं म्हटलं तरी चालेल. कारण मी टिफिन पण विकत आणले नव्हते, ते मी माझ्या ताईकडूनच आणले होते. तर मी शून्यापासून सुरुवात केली होती टिफिन बनवायला म्हणजे घरच्या सगळ्या साहित्यापासून जेव्हा मी त्या मुलीला टिफिन द्यायला जात होती, तेव्हा मला एक अंकल येत होते तिथे. तर त्या अंकलने मला म्हटलं, की "तुला एका टिफिनसाठी येणं-जाणं परवडते का? म्हणजे तुझा पेट्रोलचा खर्च वगैरे निघते का? तुला परवडते काय?" तर माझं म्हणणं एकच आहे, की जेव्हा आपण कोणताही बी व्यवसाय करतो किंवा सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला कमीपासूनच सुरुवात करावी लागते. कारण असं आहे, की जोपर्यंत आपली पब्लिसिटी होत नाही, जोपर्यंत लोकांना माहीत पडत नाही, की नाही रे बा, इथे असं-असं आहे किंवा तुम्ही दुकान जरी सुद्धा लावलं, तर जोपर्यंत लोकांना माहीत पडणार नाही, की इथे किराणा दुकान आहे किंवा कपड्याचं दुकान आहे, तोपर्यंत लोकं तुमच्याकडे येणार नाही. जोपर्यंत माहीत पडणार नाही, तोपर्यंत येणार नाही. जसं आता मी टिफिन बनवते, तर लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे माहीत करणं हे आपलं काम आहे. आपण लोकांना सांगू तेव्हाच आपल्याकडे टिफिन येणार किंवा मग त्यांच्यापर्यंत कोणी पण त्यांना सांगणार, की नाही बा इथे-इथे टिफिन बनवून मिळते, तर तुम्ही तिथे जाऊन विचारा. कोणी पण त्यांना विचारलं तर. असं करत-करतच आपले टिफिन वाढत असतात. तर त्या अंकलने मला तसं विचारलं. तर मी त्या अंकलला सांगितलं होतं, की सुरुवात ही कमीपासूनच करावी लागते. तर बघा गोष्ट अशी आहे, की मी जेव्हा कमीपासून सुरुवात केली होती, तेव्हा आज माझ्याकडे 9 ते 10 टिफिन आहे. त्याच्यापेक्षा जास्त टिफिन येत असतात, पण मी घेत नाही. कारण गोष्ट अशी आहे, की मला माझ्या मुलाचं पण बघावं लागतं आणि मी शिलाईचं पण मशीनचं काम करते. तर शिलाई मशीनचं पण वगैरे त्यांना पण वेळ मिळाला पाहिजे म्हणून मग मी जास्त टिफिन घेत नाही. कारण टिफिन म्हटलं, की खूप करावं लागतं. सकाळी उठून टिफिन बनवा आणि भांडे वगैरे एवढे निघतात, की विचारू नका. आणि माझ्या मुलाला वगैरे बघावं लागतं. तर म्हणून मग मी जास्त काही टिफिन घेत नाही. 9 ते 10 टिफिन खूप झाले माझ्यासाठी. तर मी शिलाईचं वगैरे म्हणजे मी साड्या वगैरे करते. साड्या पिको फॉल करते आणि साड्या पिको फॉल बरोबरच मी ब्लाऊज वगैरे शिवत होती आधी. आता ब्लाऊज वगैरे घेत नाही कारण तेवढा वेळ नसतो. तर मी ब्लाऊज वगैरे घेत नाही. आणि साड्या पिको फॉल आणि कपड्यांना म्हणजे शिलाई वगैरे मारून देत असते मी. तर तुम्हाला सांगते एक काम सुटलं तर एक काम माझ्याकडे राहणार. म्हणूनच मी हे दोन्ही पण काम करत असते. कारण जर मी एक काम सोडलं, मी जर टिफिन्स बंद केले, तर माझ्याकडे
मशीनचं काम म्हणजे शिलाईचं काम राहील आणि जर मी शिलाईचं काम बंद केलं तर माझ्याकडे टिफिनचं काम राहील. दोनातून एक मला कोणतंही पण काम चालू ठेवावंच लागणार आहे. म्हणून सध्या तरी मी दोन्ही काम चालू ठेवत आहे. मला पारेख पण सुद्धा बोलले, की एकच कोणतेही पण एकच काम कर. एक दोनातून एक कोणतंही पण काम सोडून दे. तर मीच पारेखला बोलली, "जर माझ्याकडून जोपर्यंत होते तोपर्यंत मी करणार आणि जेव्हा माझ्याकडून होणार नाही तेव्हा दोनातून एक कोणतंही पण काम सोडणार." तर मेस म्हटलं, की मेसमध्ये खूप काम असते. तर माझी इच्छा अशी आहे, की मी समोर जाऊन जर सोडणार तर मी मेसच सोडणार. कारण मेसमध्ये खूप करावं लागतं. एवढं ॲडजस्ट माझ्याकडून होणार नाही. समोर जाऊन जर माझ्याकडून झालं नाही, तर मी मेसच सोडणार. मी शिलाई मशीनचंच काम करणार. कारण माझ्याकडे साड्या वगैरे पिको फॉलसाठी येतात. तर मी पिको फॉलच्या साड्या वगैरे करते. माझ्याकडे ऑप्शन आहे. जर जेव्हा माझ्याकडून कोणतंही काम होणार नाही किंवा माझ्याकडून होणारच नाही, तेव्हा माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. तर मी दोनातून एक कोणतंही काम करणार. म्हणूनच मी दोन्ही काम सध्या तरी करत आहे. नंतर समोर जाऊन जर मला म्हणजे नाही झालं माझ्याकडून, तर मी दोनातून एक काम कोणतं पण सोडून देणार. जोपर्यंत होते तोपर्यंत करायचं म्हणजे करायचं. आपली हे एक जिद आहे. तुम्हाला सांगते जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझ्याकडे तुम्हाला आधीच म्हटलं की माझ्याकडे एकच मुलीचा टिफिन होता तर ती नॉनव्हेज वगैरे खात नाही. तर तुम्हाला सांगते ज्या मुली नॉनव्हेज खातात मी त्यांना नॉनव्हेज देत असते आणि ज्या खात नाही त्यांना मग साधंच करत असते. म्हणजे मला एक दिवस म्हणजे संडेला 2 भाज्या वगैरे करावं लागत असते. आणि त्यांना ज्या खात नाही नॉनव्हेज वगैरे तर त्यांना गोड म्हणजे स्वीट वगैरे देत असते. जेव्हा मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा मी टिफिनची सुरुवात केली होती तेव्हा माझ्याकडे एकच टिफिन होता. तर आता माझ्याकडे 9 ते 10 टिफिन आहे. तर ज्या मुली नॉनव्हेज खातात आणि ज्या मुली खात नाही त्यांच्यासाठी मी संडेला, फक्त संडेला एकच दिवस 2 भाज्या बनवत असते. ज्यांना नॉनव्हेज पाहिजे त्यांना नॉनव्हेज आणि ज्या नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवत असते. पनीर वगैरे, शेवाची भाजी वगैरे अशी काही देत असते आणि स्वीट वगैरे देत असते. तर तशी तर मी नॉनव्हेजवाल्यांना पण स्वीट देत असते. कारण 2 ते 3च टिफिन नॉनव्हेजवाले असल्यामुळे मी त्यांना पण गोड हे देत असते. तर तुम्हाला सांगते आज मला ना पारेख मदत करणार आहे टिफिन भरू लागायला. तर मी पारेखला म्हटलं, की "आज मला भरू लागा." जेव्हा मला वेळ नसतो म्हणजे लवकर टिफिन द्यायची असते, म्हणूनच मी जास्त व्हिडिओ बनवत नाही किंवा टाकत नाही. कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो व्हिडिओ बनवायला. मला लवकरच टिफिन द्यावं लागते तर. तर पारेखला मी म्हटलं, "आज मला व्हिडिओ बनवायचा आहे, तर तुम्ही मला टिफिन भरायला मदत करा." तर आज मला पारेख मदत करणार आहे टिफिन भरायला. तसे ते मला नेहमीच मदत करू लागत असतात. कारण जेव्हा निर्वेदला स्कूलमध्ये वगैरे सोडायचं असते, तर पारेखच सोडत असतात. कारण सकाळी मी टिफिन करण्याच्या याच्यामध्ये असते, तर पारेख त्याची अंघोळ, निर्वेदची अंघोळ वगैरे करून देत असतात. त्याची अंघोळ वगैरे करून त्याला त्याची तयारी वगैरे करून देत असतात आणि त्याला स्कूलमध्ये सोडून देत असतात. जर पारेख लवकर आले, तर माझ्यासोबत टिफिन वगैरे सोडायला येत असतात. तर सायंकाळी निर्वेदला बघत असतात ते. म्हणून सायंकाळी ते माझ्यासोबत टिफिन सोडायला येत नाही. कारण मी निर्वेदला घरीच ठेवत असते. त्याच्यामुळे पारेख निर्वेदजवळ थांबत असते. आज आहे निर्वेद घरीच. तर म्हणजे आज निर्वेदला सुट्टी आहे शाळेला. त्याला सॅटर्डे, संडे सुट्टी असते. तर निर्वेद बाहेर त्याच्या मित्रासोबत म्हणजेच बाजूच्या मुलासोबत तो खेळत होता. तर तुम्हाला सांगते टिफिन नेऊन दिल्यानंतर मग मी घरची सर्व कामे आवरून घेणार आहे. तर मी टिफिन वगैरे घेऊन गेली. टिफिन दिल्यानंतर मग घरी आली. त्यानंतर मग टिफिन वगैरे घासून घेतले म्हणजे भांडी वगैरे सर्व धुवून घेतली. सर्व कामं आवरून घेतली. त्यानंतर मग मी पाणी वगैरे अंघोळीला पाणी वगैरे ठेवून दिले. तर काय करायचं मला एक पाटी दिसली तर मग त्या पाटीचं मला पाट बनवायचा होता. म्हणजे कपडे वगैरे धुता वेळेस बसायला, भांडी वगैरे घासता वेळेस बसायला. तो पाट मला होत होता म्हणून मग मी त्या पाटीला खिळे वगैरे ठोकून असा पाट तयार केलेला होता. तर तुम्ही बघू शकता माझ्यासोबत निर्वेद पण आहे. निर्वेदला वाटलं की मम्मा काय करत आहे? तर तोही बघायला आला. तर मी पाट असा छान तयार केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.